तर बघा आता छान असं तळून झालेलं आहे. मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. तेल नितळण्यासाठी एका साईडला असं धरलेलं आहे, म्हणजे जे तेल असेल ह्यातलं तर ते नितळून जाते. नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी बनवते मस्तपैकी स्नॅक्स मधल्या वेळेत खाण्यासाठी. दुपारच्या वेळेस काहीतरी खाऊ वाटतं त्यावेळेस. इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून. ते पीठ मी ह्या काटवटीमध्ये मथून घेते. त्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलंय. 1 चमचाभर ओवा घेतलेला आहे. आता हे पीठ मी छान असं तिंबून घेते. तर बघा, जास्त मऊ पण करायचं नाही आपल्याला गोळा आणि जास्त घट्टही नाही करायचं. छान असं तिंबून घ्यायचं. थोडंसं पाणी होते आणि थोडासा सैलसर करते, जास्त पण घट्ट नको आहे, लयच घट्ट आहे हे पीठ. तर छान असं पीठ तिंबले, वरून थोडंसं तेल लावलेलं आहे. तेल पण ह्यात मी छान असं मिक्स करून घेते. तर आता पीठ पण चांगलं मऊ झालेलं आहे. आता 5 मिनिटं मी ह्याला बाजूला ठेवणार आहे ह्या पिठाला. पीठ भिजण्यासाठी 5 मिनिटं मी साईडला ठेवते. इथं 3 बटाटे शिजवून घेतले, थोडा कोथिंबीर, हळद घेतली, जिरी मोहरी फोडणीसाठी घेतले. ही बटाटे ह्या काटवटीमध्ये मी आता काढून घेते. त्याला आपल्याला छान अशी बारीक करून मॅश करून घ्यायची ती. तर छान असं बटाटा मॅश करून घेतलंय. तर आता फोडणी टाकूया. फोडणीसाठी मी छोटी कढई ठेवलेली आहे. असल्यामुळं त्यात पाणी असल्यामुळे थोडासा आवाज येते. थोडंसं तेल ओतून घेते मी. फोडणीसाठी जिरी मोहरी टाकून घेतलेली. जिरी मोहरी अगोदर छान अशी तडतडू द्यायचे. छान अशी तडतडली. मी कढीपत्ता टाकून ते लाल चटणी 1 चमचाभर घेतलाय. थोडीशी हळद आहे. आता गॅस बंद करून घेते मी. आता हे सगळंच करपल, त्याच्यामुळं त्यात टाकून घेते कोथिंबीर. आता जे मॅश केलेलं बटाटा आहे ते बटाटा सगळं टाकून घ्यायचंय. तर ह्यात थोडं चवीनुसार मीठ टाकून घेते आणि छान असं सगळं बटाटा मिक्स करून घेते. बटाट्याला कोथिंबीर, जिरी मोहरी सगळं लागतंय. तर बटाट्याचं सगळं सारण मी इथं काढून घेतलंय. हे लालसर दिसाले. मी लाल चटणी वापरली. तुम्हाला ह्या ठिकाणी हिरवी मिरची जरी वापरायची असेल तर हिरवी मिरची पण वापरू शकता. तर इथं गव्हाचं पीठ छान असं भिजलेलं आहे. मी ह्याचा एक गोळा काढून घेते साईडला लाटण्यासाठी. कोरडं पीठ घेतलेलं लावायला. पिठामध्ये उंडा बुडवून मी लाटून घेते. तर बघा, इथं छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे. हे जे आपण बटाट्याचं सारण केलेलं आहे का, ते सारण हे चपातीवर लावून घेणार आहे. छान असं सगळीकडे सारण लागलं पाहिजे. बघा, बटाट्याचं सारण पूर्ण सगळ्या चपातीला मी लावून घेतलेलं आहे. तर आता ह्याचं रोल करूया. तर बघा, असा रोल बनवलाय. इथं जरा जाड वाटतंय, थोडंसं असं ह्याला हे केलं का पातळ होते थोडं, म्हणजे रोल सगळीकडे सारखा होते. तर आता ह्याला मी कट करून घेणार आहे. थोडंसं असं त्याला दाबून धरते, म्हणजे आपण गुंडाळताना अद्दर अद्दर गुंडाळलेलं असतंय, त्याच्यामुळे असं थोडंसं दाबून धरले. आता ह्याला मी चाकून कट करते. आता हे रोल मी कट करून घेतलेलं आहे. त्याला थोडंसं असं दाबून घेते. ह्याला मी लाटत नाही. आता तुम्हाला जर थोडंसं लाटायचं असेल तर लाटू शकता, नाही लाटलं
तरी पण असं थोडं दाबलं किंवा थोडस बेलनं फिरलं तरी पण चालतंय. मी गॅसवर कढईमध्ये तेल पण ठेवलेलं आहे तापाला. तेल पण छान असं तापलंय. फक्त मी हाताला थोडंसं एक बोट तेलाचं घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या हाताला चिटकू नये म्हणून. तर आता ही मी तळून घेते. तेल पण छान असं तापलेलं आहे. तेलात एक 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 सोडून घेते. जेवढं तेल आहे आपलं, जेवढं तेलात बसतंय तेवढं सोडून घेते. 2 वेळा निम्म्या निम्म्या करून तळून घेते. तर बघा जास्त गॅस फुल करायचा नाही. तेल फक्त छान असं तापवून घेतले. आता गॅस थोडासा मी बारीक केलेला आहे. त्याला कुरकुरीत छान तर तळून घेते.